रावेरच्या निवडणुकीमध्ये खडसे विरुद्ध खडसे असं चित्र सध्या दिसतंय। एकनाथ खडसे येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत। ते सध्या रक्षा खडसे यांचा प्रचार देखील करतायत। रक्षा खडसे यांच्या जबाबदारीपायी एकनाथ खडसे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश आणि सध्याच्या रावेरच्या राजकारणासंदर्भात रोहिणी खडसे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। ते वडील जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत एकनाथराव खडसे, ते काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते। मात्र त्यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याची इच्छा जाहीर केली आणि भाजपमध्ये मी पक्ष प्रवेश करणार आहे असंही जाहीर केलेलं होतं। अचानक त्यांचं मत परिवर्तन झालं। ते या बाबतीमध्ये ते चांगल्या रीतीने सांगू शकतील, पण माझं त्यांच्या बाबतीतलं एवढंच म्हणणं आहे की काही गोष्टी जबाबदारी जास्त महत्त्व आपल्याला कधी कधी आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींना जास्त द्यावं लागतं। कदाचित निखिल दादा आज असते तर परिस्थिती वेगळी असती। आज निखिल दादा हयात नाहीत, आज रक्षाताई एकट्या आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय जबाबदारी आपली आहे ह्या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, कारण त्यांचं आणि माझं या बाबतीतलं फार काही बोलणं झालेलं नाही। पण मला माहिती आहे की त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये जबाबदारी किंवा एक सासरे म्हणून जिथे मुलगा नाही, आज आपला मुलगा हयातीत नाही, ही गोष्ट खूप भावनिक आहे त्यांच्यासाठी। जर कदाचित निखिल दादा असते तर आजची परिस्थिती वेगळीच असते। जेव्हा एक महिना दीड महिन्यापूर्वी जेव्हा एकनाथराव खडसे भाजपमध्ये येतील असं त्यांनी जाहीर केलं होतं, माझा पक्ष प्रवेश होईल, त्या काळात तुमचं बोलणं झालं होतं का त्यांच्याशी? राष्ट्रवादी ते सोडण्याच्या मनस्थितीमध्ये जेव्हा येत होते तेव्हा काही बोलणं झालं होतं का? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर तुम्ही काही थांबवण्याचा प्रयत्न केला होता? त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये राजकीयदृष्ट्या जे काम केलेलं आहे, मला असं वाटत नाही की त्यांना माझ्या काही सल्ल्याची आवश्यकता आहे। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वातच या पक्षात काम करायचं आहे, त्याच्यामुळे ह्यानंतर आमचं ह्या विषयावरती फार काही डिस्कशन झालेलं नाही। कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, रावेर। इकडे रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या राजकीय वैरावरती भाष्य केलंय। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी सोबत काम करणं चांगलं असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे रजत वशिष्ठ यांनी। आज जसं मी नेहमी म्हणते की आज गिरीश भाऊ असतील किंवा नाथाभाऊ असतील किंवा अन्य नेते असतील जिल्ह्याचे, जर ते एकत्र येऊन ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत असतील तर नक्कीच ह्या गोष्टीचा आनंद आहे। कारण की शेवटी एकमेकांवर टीका करणं किंवा त्या वेळेने राजकारण जाणं हे कुठेतरी आमच्यासारख्या जनरेशनला हे मनाला पटत नाही, आणि प्रयत्न हाच आहे की गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ एकत्र आले तर नक्कीच या जिल्ह्याचा विकास खूप चांगल्या पद्धतीने अजून होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।